भारत माता की पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, 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 पाकिस्तान मुर्दाबाद, इन्क्लाब, इन्क्लाब। 22 एप्रिलला जो पेहलगाम मध्ये भ्याड हल्ला पर्यटकावर झाला त्याचा आणि त्या श्रद्धांजली वाहण्यासाठी शरदचंद्र पक्षाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी त्या अर्थाने गेले अनेक वर्ष काश्मीरला लोक जात असतात, पण पर्यटकावर कधी हल्ला झालेला नाही आणि हल्ला होत असताना कुठली जात पात धर्म त्यांनी कधी विचारला नाही। पण यावेळी त्यांनी जात धर्म आणि खास करून पंतप्रधान मोदींचं नाव सांगून त्यांनी हल्ला केला आणि या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी जमलेलो आहोत। हे जमून खाली चालणार नाही एकत्र किंवा भावपूर्ण श्रद्धांजली वाहून चालणार नाही, ते अतिरेक्यांना देशातनं पूर्ण नष्ट केला पाहिजे आणि पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे, जेणेकरून परत त्याची हिंमत होता कामा नये का भारतावर अशी नजर ठेवण्याची। सुरक्षा म्हणजे जे पेहलगामचं पॉइंट आहे, ज्या ठिकाणी म्हणजे मिनी स्वित्झर्लंड बोललं जातं, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं वाहन जात नाही, घोड्याने किंवा आपल्याला चालत जायला लागतं। अशा ठिकाणी सुरक्षा न ठेवणं म्हणजे ही पण एक खैदाची गोष्ट आहे। आणि हा जो एप्रिल आणि मे म्हणजे काश्मीरमध्ये जाण्याचा पर्यटकांचा वेग जास्त असतो, अशा वेळी सुरक्षा नसणं म्हणजे याच्यावर पण एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। आणि जो हल्ला झाला याच्यावर जात विचारली याच्यावर पण एक मोठा प्रश्नचिन्ह आहे, कारण अतिरेक्याने अनेक ठिकाणी हल्ले आपल्या देशावर महाराष्ट्रावर केले, पण अशी जात विचारली नाही। याच वेळी का जात विचारली याचा एक मोठा प्रश्न आहे। तर केंद्र सरकारने याच्यावर जातीने लक्ष घातला पाहिजे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार नवी मुंबईच्या वतीने आज येथे जे 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीर मधील बैसरन या जागेवर जो दहशतवादी हल्ला झाला आणि त्यामध्ये 27 भारतीय नागरिक यांचा निष्पाप बळी गेला, त्याच्या निषेधार्थ आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही आज येथे नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्या वतीने आम्ही येथे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे आज जमलेले आहेत। मोठे येथील नागरिकही याच्यामध्ये बहुसंख्येने सामील झालेले आहेत। आज इथे श्रद्धांजली वाहत असताना मनाला इतका खेद होतोय की भारतीय सुरक्षा आज कुठे गेली। आज जेव्हा आपण एप्रिल मेच्या ह्या सुट्ट्या आहेत आणि ह्या सुट्ट्यांत सगळ्या शाळा कॉलेजेस बंद झालेले आहेत आणि ह्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी सहपरिवार आपण आज जेव्हा आपल्या देशाचं स्वित्झर्लंड मिनी काश्मीर मधील आपलं स्वित्झर्लंड जे म्हणून आपण जम्मू काश्मीरकडे बघत असतो आणि ह्या स्वित्झर्लंड पेक्षा सुंदर असलेल्या आपल्या ह्या काश्मीरमध्ये जेव्हा आपण पर्यटन करत असताना येथे सुरक्षा नाही आहे आणि त्या सुरक्षा कमी आहे आणि त्या कमी सुरक्षेच्या मुळे आज नाहक आज त्या पर्यटकांचा बळी गेला, ज्या गोळ्या त्यांच्या परिवारासमोर झाडल्या गेल्या, हे निंदनीय बाब आहे। आज ही सुरक्षा कुठेतरी आपली पणाला लागलेली आहे। आज ह्या घटनेच्या माध्यमातून हेच आज पुढे येतंय की जवळजवळ 1.5 लाखाच्या वर जे सीमारेषेवरील सुरक्षा आहे, सैन्य आहे, ते भरलं 2-3 वर्षापासून त्यांच्या ह्या रिक्त जागा भरल्या गेल्या नाहीत। हे केंद्र सरकारचं अपयश आहे आणि हे कधीतरी असं वाटतं की जाणून बुजून केलेलं कृत्य आहे का। जेव्हापासून जम्मू काश्मीरमध्ये सत्ता बीजेपीची नाही आहे तेव्हापासून त्यांनी ते सैन्य मागे घ्यायला चालू केलं आणि बैसरन हा ठिकाण हे पाकिस्तान बॉर्डर जवळ आहे आणि ह्या अशा बॉर्डर जवळ असलेल्या ठिकाणी पर्यटन स्थळी सुरक्षा नसणं ही खेदाची बाब आहे आणि केंद्र सरकारच्या आणि गृह मंत्रालयाच्या अपयशाची बाब आहे, ही निंदनीय। जो भी हादसा हुआ है कश्मीर में सबसे निंदनीय है। जो आलम अभी जो चल रहा है धर्म जात का, वो सबसे देश के लिए हानिकारक है और जिस वजह से वो हुआ, जो अतिरेक की कार्रवाई हुई, वहां सुरक्षा के मामले में देश का पंतप्रधान और उनकी सरकार नाकामयाब रही।
और वो नाकामयाबी हमारे भारतीयों पे हानि हो गई, उनकी मौतें हो गई, और ये बार बार होते रहा है। और ये होना ही देश को कलंकित करता है। देश का कोई भी धर्म का आदमी हो, जात का आदमी हो, वो इस देश का नागरिक है और हम सब एक है, और एकता ही देश की पहचान है। ये ध्यान में रखना चाहिए हर चीज में। देश के पंतप्रधान अगर इस चीज में कुछ गलत कर रहे हैं, सोच उनकी गलत चल रही है, वो बुरी है। और हम भारतीय नागरिक, हमारे यहाँ रहने वाले हर सिख, ईसाई, मुस्लिम समाज हो, हर जात के और धर्म के लोग हम एक साथ अपना समझते हैं। वही हमारा भारत देश है, अखंड भारत उसको ही कहा जाता है। इसलिए जो चीज हुआ उसके लिए हमें देशवासियों के लिए बुरा लगता है। आदरणीय शरद चंद्र पवार साहब का जो सोच है, उनकी जो विचारधारा है, वो हिसाब से ये अच्छा नहीं है। हम हमारे पार्टी की तरफ से सभी लोगों को, 27 लोगों का हम भावपूर्ण श्रद्धांजलि देते हुए नई मुंबई से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जिला पदाधिकारी और सब कार्यकर्ता हम लोग भावपूर्ण श्रद्धांजलि देते हैं।